हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. मी तुमचा लाडका लखन. तर फायनली आता गाईज आपण गावाला तर आलो आहे आणि आज आहे कृष्ण जन्म. आज कृष्ण जन्माचा दिवस आहे. रात्री 12 वाजता कृष्ण जन्म होईल आणि उद्या गोविंदा होईल. तर आता कृष्ण जन्माच्या दिवशी आपण पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला गार्डनला आहे तिथं तर मंडळी यंदा आता आमच्यासोबत अशी घटना घडली की माझ्या भावाच्या इथे कृष्ण जन्माचा मान भरतो. तर दरवर्षी जे आमच्या इथं ब्राह्मण येतात ते यावर्षी बोलले, आम्हाला काल बोलले की मी येणार आहे आणि आज बोलता येत एनी टाईमला की मला जमणार नाही, मी आजारी आहे. त्यासाठी आता आम्हाला कोण भेटत नाही. त्यासाठी आम्ही आता इथे एका ब्राह्मणांकडे आलो आहे. त्यांना बघू आता ते येत आहेत काय. ते बोलले बघू, सांगतो तुम्हाला 5-10 मिनटात. तर तिथं आलो आहे, बघू आता पुढं. आता त्यांच्यासोबत बोलणं तर झालं आहे. ते बोललेच येतो आता 4-4:30ला मला न्यायला या, मी येतो तिथे. आता भेटूया थोड्या वेळात आपण. आता संपूर्ण काम बिम तो उरकलं आम्ही. ते मान भरायचं होतं, तर मान बिन पूर्ण लावून घेतला आहे, सेट केला आहे. आता पूर्ण आधी मान पूर्ण तयार करूया, मग आपण परत भेटूया. आणि संध्याकाळी 5-5:30 आमच्या इथनं दावण निघेल. दावण पण आपण करूया. खालू आले तर आपले आलेत. आता आपण जाऊया बस स्टँडला, थोडंसं वाजवूया आणि नंतर जरा ते आराम करतील, मग आपली दावण निघेल, सुकी दावण. तर आता तुम्ही बघितलंच असेल आपला जरा बोलतात ना ते ह्याला की त्यांची ट्रायल तर त्यांची घेतली. तुम्ही आता बघितलंच असेल. आता ते बसलेत आपल्या समाज हॉलमध्ये देवळाच्या, ते तुम्हाला दाखवतो थोडंफार. आता आपण इथं तर आलेलो आहोत आणि आता इथं ढोल भरणी चालू आहे. ते ढोलांना पाणी बिणे लावून घेत आहेत, कारण आता सुकी दावण निघणार आहे ना. आणि आता तुम्हाला आई मेटकर्णीचं आमच्या गावदेवीचं दर्शन दाखवतो. आता सुक्या दावणीसाठी आपले पोरं निघाले सर्व ढोल बिल घेऊन.
तर मंडळी सुखी दावण तर आमची झालेली आहे. खूप नाचलो तुम्ही बघितला असशीला. आणि आता 12 वाजता आपला गोकुलकाला जन्म होईल गोकुलकाल्याचा. तेव्हा मी दोन्हीकडं आमच्याकडे होतो, खाली पण होतो आणि माझ्या भावाच्या घरी पण होतो. तर दोन्हीकडं तुम्हाला दाखवीन हांड्या फोडताना रात्री 12 वाजता. भेटूया परत रात्री 12ला. तर मी आता भावाच्या घरी आलो आहे. भावाच्या घरी मान भरलाय तो तुम्हाला मी एकदा दाखवतो. तर गाईज आता 11:45 झालीत आणि फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. 15 मिनिटांनी आपला गोकुल जन्म होईल आणि आपण गोकुल जन्मासाठी जाणार आहोत. पण आता थोडा पाऊस पडतोय त्यासाठी आम्ही गार्डनमध्ये जातो आणि गार्डनमध्येच थांबलोय. माझा मित्र आणि मी आहे. आणि आता 15 मिनिटात आम्ही जाणार आहोत तिथं गोकुल जन्माजवळ. तुम्हाला सर्व दाखवतो आणि तिथं आपण ब्लॉग एंड करू. तर मंडळी आता मी जस्ट पोचलोय. आरती तर सुरू आहे. आता आरती आपण पहिले घेऊया, नंतर परत भेटूया जाई अंडी फोडताना. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती महादेव सीतानाथ स्मरण. जय जय राम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगल मूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. विमानांची जावली ताटी वाव नाही नभा पोटी. करीती देव सुमनवृष्टी आनंद पोटी न समाये. वर्षा ऋतू श्रावण मास बुधाष्टमी कृष्ण पक्ष. अवतरला कमलदलाक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवशी. चला घे. जय श्री. ते आता हे घे, ते मूर्त घे. गोपाल कृष्ण महाराज की जय. त्याला फुलं वगैरे वा तिथे. चाफ्याचं फुल वा. आले काय ते? आले आले. घे. बोला पालना बोला. चला बोल. पहिल्या दिवशी जन्मले यशोदा फुल्या करा गोपाळा सातव्या दिवशी सटवीच्या नाच तिथे सोनेरी मंडप दार. यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले गोपाळा जोरे जो. आठव्या दिवशी आठवीचा पाठ फुल्या गवरी किसे साठ. श्रीकृष्णाची पाहत वाट गोपाळा जोरे जो. नवव्या दिवशी Yeah.
तर काही मी पूर्ण हंडी मी एकट्याने स्वतःने फोडली, तर ती मला काय व्हिडिओ शूट करताना जमली नाही. तर माझ्या एका मित्राने केले, तर त्याच्याकडे आपण मागू, त्यांनी दिल्यानंतर आपण परत ती पण व्हिडिओ अपलोड करू. मी ह्या माझ्या कड्याने हंडी फोडली, आपण ती बघू जर त्याने दिल्यानंतर. तर गाईज आपले पूर्ण आता 1:30 वाजलाय. 12 वाजता दावण निघालेली. वरच्या मांडात पण गेली आणि आमच्या देवाची इथे एक मोसोबा देव आहे तिथं पण गेली. आणि आता पूर्ण गद्दा बिद्दा तिथे ठेवून आलो. तो काही शूट करायला भेटला नाही कारण रात्र झाली म्हणून जास्त पोरं नव्हते, आम्ही 15-20 जणच होतो. तर आता भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.